नारी शक्ती बंधन विधेयकाच्या स्वागतार्थ खामगावात भाजप महिला आघाडीने रॅली काढत जल्लोष साजरा केला। या निर्णयामुळे संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार असल्याचे मत नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी व्यक्त केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सादर करण्यात आलेल्या नारी शक्ती बंधन विधेयकाचे खामगाव शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले। भाजप महिला आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। शहरात घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या विधेयकामुळे देशातील महिलांना लोकसभा आणि राज्यसभेत 33% आरक्षण मिळणार आहे। त्यामुळे महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे। यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले असले तरी आता संसदेसारख्या सर्वोच्च स्तरावरही महिलांचा सहभाग वाढणार असल्याने हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे। यावेळी नगराध्यक्ष अपर्णा फुंडकर यांनी महिलांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानले। त्यांनी सांगितले की महिलांच्या क्षमता असूनही त्यांना योग्य संधी मिळत नव्हती, मात्र या निर्णयामुळे महिलांना नेतृत्व करण्याची आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे। तसेच महिलांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जाऊन त्यावर योग्य तोडगा निघण्यास मदत होईल असेही त्यांनी नमूद केले। या रॅलीमुळे खामगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात राजकारणात महिलांची भूमिका अधिक प्रभावी आणि निर्णायक ठरेल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे। या निर्णयाद्वारे तिला जर आरक्षण मिळणार आहे तर ह्याद्वारे तिची एक स्वतंत्र अशी जागा त्या ठिकाणी तयार होणार आहे की जी तिथे उभी राहून जिथे लढून ती तिथे नेतृत्व करू शकते सगळ्या महिलांचं आणि आपलं मत ठामपणे मांडू शकते। त्याद्वारे महिलांच्या समस्या देखील ती जास्त चांगल्या प्रकारे सोडवण्यात नक्कीच मदत करू शकते।